पडल्यास विरोधी बाकावर बसू असं संजय केळकर म्हणतायत। योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू असं देखील संजय केळकर यांनी म्हटलंय। ठाण्यातील निकालानंतर भाजप आमदार संजय केळकर यांचं हे सूचक वक्तव्य आहे। सत्तेवर अंकुश ठेवणं महत्त्वाचं असतं, वेगळा विचार करू असं केळकर यांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये शिंदेचे 75 तर भाजपचे 28 उमेदवार विजयी झालेत आणि त्याच अनुषंगाने आता संजय केळकर यांचं हे महत्त्वाचं विधान। वेळ पडली तर विरोधी बाकावर बसू असं संजय केळकर म्हणतायत। योग्य मान न मिळाल्यास वेगळा विचार करू असं देखील एक महत्त्वाचं वक्तव्य संजय केळकर यांनी केलेलं आहे। ठाण्यातील निकालानंतर भाजप आमदार संजय केळकर यांचं हे सूचक वक्तव्य आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये नेमकं काय घडू शकतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। ठाण्यामध्ये शिंदेचे 75 तर भाजपचे 28 उमेदवार विजयी झालेले आहेत। या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने वेळ पडली तर विरोधी पक्षाच्या बाकावर देखील बसू असं संजय केळकर म्हणतात। योग्य मान सन्मान न मिळाला तर वेगळा विचार करू असंही संजय केळकर यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। सत्तेवर अंकुश ठेवणं महत्त्वाचं असतं, वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो। शेवटी या शहराच्या कामकाजामध्ये योग्य दिशेने हे कामकाज विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने अंकुश ठेवण्याचं काम हे आम्ही करू शकतो। साहेब, एकत्र लढल्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये केळकर साहेब जे बोलले त्याला जोडूनच फक्त एवढं सांगतो की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे जे आश्वासनं जनतेला दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकांची सभागृहामध्ये राहणार आहे आणि त्याच्या तर ठाण्यातील निकालानंतर आपण बघितलं भाजप आमदार संजय केळकर यांचं हे सूचक वक्तव्य आहे। सत्तेवरती अंकुश ठेवणं महत्त्वाचं, वेगळा विचार करू असं केळकर यांनी बोलून दाखवलंय। ठाण्यामध्ये शिंदेच्या सेनेला 75 तर भाजपला 28 जागा मिळालेल्या आहेत। तर आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो असं काही नाहीये की आम्ही मागच्या वेळेलाही आम्ही वेगळं लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळ होत होतं, त्यांनी सगळं फॉर्मेशन केलं। पण आम्ही त्याला थोडीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं तुम्ही, आम्हाला घ्या, अशा प्रकारची आमची काही भावना नाही। आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो। शेवटी या शहराच्या कामकाजामध्ये योग्य दिशेने हे कामकाज विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने अंकुश ठेवण्याचं काम हे आम्ही करू शकतो। साहेब, एकत्र लढल्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये केळकर साहेब जे बोलले त्याला जोडूनच फक्त एवढं सांगतो। तर ठाण्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला 99 जागांवर आघाडी मिळाली आहे। शिंदेच्या शिवसेनेचा ठाण्यात सर्वाधिक 71 जागांवर विजय झालाय। शिंदेपाठोपाठ ठाण्यामध्ये भाजपला 28 जागा मिळालेल्या आहेत। ठाणेकरांनी शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिल्याचं एकनाथ शिंदे म्हणतात। आपल्याला ठाण्यामध्ये स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं आहे आणि युतीला आमच्या 100 जागा झाल्या का? पुढे युतीला 100+ झालो आम्ही, जे मी बोललो होतो की 100+ होणार। आता जवळपास आमच्या 74 आणि युतीच्या भाजपच्या मिळून 100 पार झालं। त्यामुळे ते सत्ता म्हणजे ठाण्यात स्थापन करत होते, पण आम्ही 100 पार गेलो।